आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। साईनाथ दादा तात्या नाही तात्या, मी तुला वचन दिलं होतं ना, मी येईन बघ, मी आलो। अरे रे, हे काय करतोयस? माझ्या आईचे चरण स्पर्श करत आहे, प्रणाम करत आहे तुला। नाही, देवभक्तांना प्रणाम करीत नाही, भक्तच देवाला प्रणाम करतात। मुलांसाठी आईच देव असते। आई बाळा, आई काय रे, कुठं होतात इतकी वर्ष? आई तुझी रोज आठवण काढायची। तपश्चर्या करायला गेलेलो आई। मग तुम्हाला का नाही सांगितलंस? मी सुद्धा तुझ्या बरोबर आलो असतो। आपल्या मुलाला घरी घेऊन चल। काय खाऊ पिऊ घालशील की फक्त बोलतच बसशील? बघा, मी अभी कसली आई हाय। चल घरी चल, तुला माझ्या हातचं जेवण आवडतं ना? चल, मी आता जाऊन जेवण बनवते, खूप आवडीनं खा। नाही आई, यावेळी नाही। पर का? भूकच नाहीये। बहुतेक तुला बघूनच पोट भरलं माझं। खूप गोड गोड बोलायला लागलायस रे तू। बरं एक सांग, तू वराती बरोबर कसं काय आलास? चांद भाई घेऊन आले आई, आणि मी आलो। मग याचा अर्थ तू आईला भेटायला नाही आलास? आई तर नेहमी माझ्या हृदयातच असते। जेव्हा वाटेल तेव्हा दर्शन घेतो, पण जेव्हा चांदबाईंनी सांगितलं की वरात शिर्डीत चालली आहे, तेव्हा तुला दिलेल्या वचनाची आठवण झाली आणि मी वरातीमध्ये सामील होऊन आलो। पण माझ्यासाठी तू पाहुणा नाहीस। वरात तर निघून जाईल, पण आम्ही तुला नाही जाऊ देणार, नाही जाऊ देणार। हो, अजिबात जाऊ देणार नाही। मी एकदा गमावलंय तुला, आता नाही। मी तुला कुठे जाऊ देणार नाही, तुला बांधून ठेवीन। नाही बाईजाबाई, इतकी स्वार्थी नको बनूस। आठव जरा, महर्षी अवलक्ष्यांनी काय सांगितलं होतं? साईनाथ अवतारी सत्पुरुष आहेत। तुला केवळ तुझं कल्याण व्हावं असं वाटतं का? गावाचं, समाजाचं, जगाचं कल्याण नकोय का तुला? यांना मायेच्या बंधनात अडकवून ठेवशील तर विश्वाचं कल्याण कोण करेल? साई, साई चलावं, धूपगावी परत जाऊया। पाठवणीची वेळ झाली आहे।
चांद पाटील, आता माझं तुझ्याबरोबर येणं खूप कठीण आहे. का साई? ही माझी आई आहे, ती माझ्या समोर बसली आहे. तर हिला विचारा, हिने मला जाऊन दिलं तर मी तुझ्या बरोबर येऊ शकेन. नाही, मी तुला कुठे जाऊ देणार नाही. इथंच राहशील शिर्डीत माझ्या जवळ. पण हे आमच्या बरोबर आले आहेत, आमच्या बरोबरच परत जातील. साई आधी शिर्डीतच होते. ते इथूनच गेले होते. यांचं आणि बायलाबाईंचं आई मुलांचं नातं आहे. साई आता धूपगावी परत नाही जाणार. तुम्हाला साईना सोबत राहायचं असेल तर तुम्ही शिर्डीत येऊन राहा. मी माझ्या मुलाला कुठे जाऊ देणार नाही, कुठे जाऊ देणार नाही. चांद पाटील, तू जेव्हा जेव्हा माझी आठवण काढशील, मला तुझ्या जवळ बघशील. जा आणि तुझ्या परिवारासह सुखी राहा. अल्लाह मालिक. काल आलेल्या मुलाला म्हाळसापतीने साई बनवून टाकलं. साईनाथ. हेच मी पण विचारतो आहे, त्या योगीनं असं केलंय तरी काय? सर्व शिर्डी त्याला भगवान मानू लागली आहे. सर्वात महत्वाची विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे भगवान, की त्याने चांद भाईला सांगितलं आहे की आता तो शिर्डीतच राहणार आहे. भगवान, शिर्डी आपल्या रोहातापासून किती लांब आहे, त्याचा प्रभाव रोहातावर पडणारच की. आणि जर अरे प्रभाव तर तेव्हा पडेल जेव्हा त्या भोंदूचे पाय मुळात शिर्डीमध्ये टिकतील. मी समुद्रात बुडवून टाकीन जमिनीच्या त्या तुकड्याला ज्यावर तो ढोंगी बसेल. तुम्ही समुद्र तिथे आणाल की त्या जागेला उचलून समुद्रापर्यंत घेऊन जाल? कोंडाजी, हा द्वारकानाथ जे एकदा आपल्या मनाशी ठरवतो ना, ते तो करून दाखवतो. माझ्या ध्यानाचं केंद्र तो योगीच आहे. हा योगी भिक्षा तर मागतो स्वतःसाठी, पण स्वतः मात्र काहीच खात नाही. मग दुसऱ्यांना वाटून टाकतो. भिक्षाम देहि, भिक्षाम देहि, भिक्षाम देहि, भिक्षाम देहि माते. अल्लाह भिक्षाम देहि. विठ्ठल माझा पंढरीचा विठ्ठल, विठ्ठल माझा पंढरीचा विठ्ठल. वैद्यजी, काय आहे? तुम्ही औषधं बनवणं सोडून द्या. सोडून द्या काय? तुम्ही औषधं बनवणंच बंद करा. ना तुम्हाला वैद्य बनायची गरज उरली आहे, ना गावकऱ्यांना तुमच्या औषधाची. हा, तर रोगांपासून मुक्ती देणारा तुमच्या दरवाजावर आला आहे. साईनाथांचा विजय असो, साईनाथांचा विजय असो, साईनाथांचा विजय असो. साईनाथ. अरे गप्प बसा मूर्खांनो, रगडून टाकीन तुमच्या दोघांचं डोकं या मुसळाने, समजलं? भिक्षाम देहि.
भिक्षाम बाबा. देहि. राम राम राम. इकडे आणा ते. वैद्यजी भिक्षान देही. भिक्षाम देही भिक्षाम देही भिक्षाम देही. राम राम राम. कशासाठी? अरे मी विचारतो कशासाठी भिक्षा हवी आहे तुला? हा सांग सांग. पोटासाठी. का जंगलात झाड झुडप संपली का? झाडं झुडपं संपली तर तुम्ही सुद्धा संपूल जाल वैद्यजी. मग औषध कशापासून बनवाल? शुद्ध हवा कोण देणार तुम्हाला? पाण्याविना राहू शकाल? झाडं झुडपं माणसाच्या जीवनासाठी किती आवश्यक आहेत हे मी तुम्हाला समजावू? तुम्ही तर वैद्य आहात, जगाची दुःख दूर करण्यासाठी, जगाला संपवण्यासाठी नाही. बरोबर बोलत आहे. भिक्षाम देही. अरे वाईट साईट बोलतोस आणि भिक्षा मागतोस. पळ चल पळ इथून. याचकाची याचना पूर्ण नाही करणार. दगडू जे औषध आपल्या उपयोगाचं नाही आहे ते याच्या झोळीत टाकून दे. समजलं? अल्लाह मालिक. भिक्षाम देहि. 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 अरे दगडू तू याच्या झोळीत कोणती पुडी टाकली आहेस? अरे तोंड उघडशील का मूर्खा? वैद्यजी तुम्ही सांगितलं होतं ना, जी आपल्या उपयोगाची नाही ती देऊन टाक. मी विष असलेली पुडी त्याच्या झोळीत टाकली. खूप हुशार झाला आहेस रे तू. इतका पण नाही. पण वैद्यजी या योगीने ती पुडी स्वतः खाल्ली तर ठीक आहे, पण कुणा दुसऱ्याला दिली तर अजूनच ठीक आहे धोंडू. आपण सांगूया हा शिर्डीच्या लोकांना विष देऊन मारत आहे. आणि पहिला दगड आपणच मारूया त्याच्यावर. मग तर समजूनच चला की लोकांनी याला दगड मारून मारून संपवण्यास टाकलं आणि आपण त्याची समाधी तिथेच बनवून देखील टाकली. राम राम राम. भिक्षाम देहि. योगीराज माझ्या पतींना न जाणू अचानक काय झालं ते. बघा कसा श्वास घेतात ते. यांना वाचवा तुम्ही योगीराज. माते यांना औषधाची गरज आहे. वैद्यजींकडे घेऊन जा. आमच्यासाठी तर तुम्हीच वैद्य आहात. तुम्हीच सर्व काही आहात. काहीही करून यांना वाचवा. माझ्यावर दया करा. माझ्या सौभाग्याचं रक्षण करा. माते हे तुझ्या पतीला खायला दे. अल्लाह तुझ्या पतीचं भलं करो. अल्लाह मालिक. धोंडू दगडू आता बघा जी बाई याच्या पाया पडली होती
तीच बाई आता याची मान पकडेल बघा. आणि आपण त्याला पकडून मारायला सुरुवात करूया. काय झालं? अरे याचा तर श्वासच थांबला आहे. योगीराज हा तर मेला आहे. वैद्यजी राम राम राम. या बघा. माझे पती, माझे पती. अरे बघा गाववाल्यांनो, बघा 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 या. काय करायचं बघा. हे काय झालं साईनाथ? माझे पती, माझे पती. माते, जे काही होतं ते त्याच्याच मर्जीने होतं. त्याच्यावर श्रद्धा ठेव आणि संयम बाळग. श्रद्धा असेल तर विष सुद्धा अमृत बनून जाईल. अरे राम राम राम, हे काय भाषण देतो आहेस तू? हा, काय भाषण देतो आहेस तू? औषध दिलंस आणि सयाजीराव मरण पावला. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. ते औषध नाही, विष दिलं आहेस तू सयाजीरावाला, विष. अरे गावकऱ्यांनो बघा बघा, तुमच्या ढोंगीने काय केलं ते. सयाजीरावाला मारून टाकलं आहे. अरे हा तर खुनी आहे, खुनी. राम राम. अरे मूर्खांनो, बघत काय बसला आहात? अरे मारा याला. मारा मारा याला, मारा. मारून टाका याला. अल्लाह मालिक. साईनाथ, तुम्ही भगवान आहात, तुम्ही भगवान आहात. का मला लाजवतायत माते? मी पण तुम्हा सर्वांसारखा माणूस आहे, देव नाही. डोकं टेकवायचं असेल तर देवाच्या समोर टेकवा, माझ्या समोर नाही. तुम्हीच आमचे भगवान आहात साईनाथ. अल्लाह मालिक. बोला साईनाथांचा विजय असो. 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 बोला साईनाथांचा. वैद्यजी, पाहिलं तुम्ही? शिर्डी गावात तुमच्याहून मोठे वैद्य आले आहेत. आणि इतके सरस की मेलेल्याला सुद्धा जिवंत करतील. हं? बोला साईनाथांचा विजय विजय असो. असो. बोला साईनाथांचा विजय विजय असो. असो. बोला साईनाथांचा विजय असो. बोला साईनाथांचा विजय असो. बोला अहो नाही साईनाथांचा वैद्यजी, मी विजय तर असो. त्याला विष असलेली पुडी दिली होती. अरे मूर्खा, तू तर असं बोलतो आहेस जसं की तूच चाकून बघितली. मग सयाजीराव मेला का नाही? वैद्यजी असं तर नाही ना की साईचा हात लागल्याने त्या विषाचा परिणामच नाहीसा झाला असेल. अरे चुप, नाहीतर मी तुला नाहीसं करून टाकीन. हा चुप. राम राम राम. घोड्याचा लगाम खेचा जीवाजी. आपल्याला लवकरच शिर्डीला पोहोचून त्या बोंदूला तिथून पळवायचंय. निश्चिंत रहा भगवान, तो आपल्याला शिर्डीमध्येच कुठेतरी मिळेल. आपण त्याला तिथून पळवून लावूनच रोहातेच परतूया. आणि नाही पळाला तर आपल्याला टांग्यातून नाही, गाढवावर बसून परतावं लागेल. गाढव कुठचा? लवकर चाल. भिक्षाम देही आई. भिक्षाम देही आई. दादा. दादा. तात्या, कसा आहेस रे तू? ठीक आहे दादा. ठीक आहे दादा. भिक्षाम देही. अरे झोई का पुढे करतोयस? आई आहे ना, आईला सांग, आई मला भूक लागली आहे, मला जेवायला दे. मी सुद्धा आईकडे असंच जेवायला मागतो. दादा आज चल,
आपण दोघं भाऊ एकत्र बसून जेवूया. तात्या, तू जसं समजतोस तसं नाहीये. भिक्षा मागून खाणं एका फकीरासाठी वाईट गोष्ट नाहीये. हे तर माझं व्रत आहे. तुझी सारी व्रत एकट्या आईसाठीच आहेत का? आजच जेवायला बस. तुला तर माहित आहे आई, मला भिक्षा घ्यावीच लागेल. माझं बोलणं ऐकणार नाहीस. तुझं म्हणणं ऐकून तर शिर्डीत परत आलो आहे आणि तुझ्याच आज्ञेने मी शिर्डीत निवास करण्याचं स्वीकारलं आहे आई. बोलण्यात तुझ्याशी कोणी बी जिंकू शकत नाही. थांब हं, आणते. आई, मला तेल सुद्धा हवं आहे. हो हो, तुला तेलाची बरणीच आणून देते. तात्या, इकडे ये. हॅलो दादा, बाबांचा पाय दुखतो आहे, ते चालू शकत नाहीयेत, म्हणून तुला भेटण्यासाठी बाहेर नाही आले. तात्या, आलो आई. मी म्हटलं होतं ना, या योगीची नजर शिर्डीतल्या प्रत्येक घरावर आहे. बघून घ्या, भिक्षा मागण्याच्या बहाण्याने प्रत्येक घराचा दरवाजा वाजवत फिरत आहे आणि अशा तऱ्हेने घराच्या आत प्रवेश करेल. आणि भगवान, मग याला लोकांच्या हृदयात स्थान मिळवायला वेळ नाही लागणार. मग तू का वेळ घालवतोयस? लवकर कर. या अगं थांब. हा? हे काय करतेस तू? माझ्या पोराला भिक्षा देतीये. हा, ढोंगी पाखंडी. द्वारकानाथजी, तू कोण लागून गेलास रे मोठ्या माझ्या मुलाला ढोंग्यानी भोंदू म्हणणारा? अरे जा जा, जिकडे राहतोस ना तिकडे जाऊन बोल कुणाला काय बोलायचंय ते. अरे मला जे बोलायचं आहे ते राहता आणि शिर्डीला नाही, संपूर्ण जगाला जाऊन सांगेन. हे योगी, तुला शिर्डी सोडून जावं लागेल. का? कारण ही भगवान द्वारकानाथांची आज्ञा आहे. भगवान तो आहे जो सर्वांचा मालिक आहे. मी त्याच्याच मर्जीने इथे आलो आहे. तो जेव्हा मला परत बोलावेल तेव्हा मी स्वतःच निघून जाईन. नाही नाही, मी तुला जाऊ नाही देणार. मी तुझ्या मनातली गोष्ट जाणतो योगी, पण भिक्षा मागून भिक्षाच मिळते, लोकांचा प्रेम आणि आदर नाही मिळत. द्वारकानाथजी, मी भिक्षा केवळ भिक्षा मागायची म्हणून नाही मागत. माझ्या भिक्षेत शिकवण लपली असते. हे कलियुग आहे. कलियुगात लोक दान धर्म विसरून जातात. त्यांच्या हृदयात भुकेल्या तहानलेल्यांसाठी, गरिबांसाठी दया राहावी. ते दान करायला विसरू नयेत म्हणून मी भिक्षा मागतो. तसंही शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की आपल्या मिळकतीचा 1/4 हिस्सा दानधर्मासाठी खर्च केला पाहिजे. भगवान, हा तर तुम्हाला शास्त्र शिकवतो आहे. तुझ्या जिभेवर धर्मासारखा शब्द आणून आमच्या धर्माला भ्रष्ट करू नकोस योगी. तुमचा धर्म इतका कमकुवत आणि नाजूक आहे का की माझ्या नाव उच्चारण्याने धर्म भ्रष्ट होऊन जाईल? मग तर तुम्ही तुमचा धर्मच बदलून टाका. धर्म तो आहे जो सर्वांना एकत्र आणतो, जो कुणात मतभेद निर्माण करत नाही, जो मन कलुषित करणारा नसतो तर मनांना जोडणारा असतो. तू आमच्या भगवान द्वारकानाथांना शिकवतो आहेस? मी आणि तुमच्या भगवंतांना शिकवणार? मी तर भिक्षा घेतो, देत काहीच नाही.
हो, माझ्या जोईत जेव्हा कोणी भिक्षा घालतो तेव्हा मी त्यांचं दुःख आणि त्रास माझ्याकडे घेतो, जेणेकरून त्यांचं दुःख, त्यांचा त्रास दूर करू शकेन. ही सगळी दिशाभूल आहे. तू सुद्धा एक माणूसच आहेस, फक्त एक माणूस. आणि कुणा माणसाच्या आवाक्यात नाही दुसऱ्यांचं दुःख, दुसऱ्याचा त्रास स्वतःवर ओढवून घेणं. तुझ्या या खोट्या बोलण्याला शिर्डीवाले भुलणार नाहीत. तुझ्यासाठी हेच योग्य आहे की तू इथून निघून जावस. द्वारकानाथजी, मी इथून कुठेही जाणार नाही. ही पवित्र शिर्डीच माझी कर्मभूमी आहे. तात्या, तेल दे मला. हे घे दादा. अच्छा, तू तेल आणि तूप सुद्धा भिक्षेत घेतोस? भगवान हा उद्याचा विचार करतो आहे. जेव्हा लोकांना या ढोंगीचा ढोंगीपणा उमजेल तेव्हा गावकरी याला मारायला सुरुवात करतील. तर मार सहन करण्याची शक्ती सुद्धा पाहिजे की नको? आतापासून तेलाची मालिश सुरू केली आहे याने मार खाण्यासाठी. तेलाने दिवे सुद्धा जळतात श्रीमान, आणि दिवे जळल्याने प्रकाश पसरतो. प्रकाशामुळे अंधार नाश पावतो, अहंकार आणि अज्ञान दूर होतात, ज्ञानाचा प्रकाश पसरतो. ज्ञानाचा प्रकाश पसरतो? मला तर तू पसरताना दिसतोयस. सबका मालिक एक. राम राम राम. मला तर काही कळेनासच झालं आहे द्वारकानाथजी. तुम्हीच सांगा मी काय केलं पाहिजे. हे शिर्डीचे मूर्ख लोक त्याच्या पाठी वेडे झाले आहेत. तो जादूगर आहे, जादूगर. हा, ऐकलंय की त्याने सयाजीरावाला तात्काळ बरं केलं. मरण आलं होतं, त्याने परत पाठवून दिलं मृत्यूला. अरे, मी तर माझ्या घरच्यांना सांगणार आहे. काय? जर मी कधी आजारी पडलो ना तर मला साईनाथांकडे घेऊन जा. मी नक्की ठीक होईन मग. हे काय चालू आहे वैद्यजी? अरे बाहेरचे तर ठीक आहेत, तुमच्या तर घरातलेच त्याचं गुणगान करत आहेत. आयुष्याचा प्रश्न आहे द्वारकानाथजी. हो, जर जिवंत राहिलो तर वैद्यजींची सेवा करणार ना. हो ना वैद्यजी? चुप. आता लक्षात आलं त्या बोंदूच्या मोठेपणाचं रहस्य. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेवा वैद्यजी, जर त्या बोंदूचं महत्व वाढलं तर माझं आणि तुमचं महत्व कमी होऊन जाईल. अहो, कोणी नाही विचारणार आपल्याला. किती श्रद्धा आहे लक्ष्मीची साईनाथांवर. बघ बघ, फुलं संपत पण आली. आता काय करेल लक्ष्मी? 2च फुलं उरली आहेत भागीरथी. साईनाथांचा 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 साई बाबा साई बाबा. आई, बाहेर ये. बघ तरी कोण आला आहे. लवकर ये गाई. आले. साई बाबा. बाबा, तुम्ही इथे? सदा सुखी रहा.
हे काय, तुम्ही मला आशीर्वाद नाही दिलात? नेहमी सुखात ठेवणारा पती तुला मिळवत. नाही, मला लग्न नाही करायचं. काय बोलत आहेस तू? तुझं तर लग्नाचं वय आहे आता. नाही साईनाथ, मला लग्न नाही करायचं. का? मी लग्न केलं तर मला सासरी जावं लागेल. हो, ते तर प्रत्येक मुलीला जावं लागतं. नाही, मी शिर्डी सोडून कुठेही जाणार नाही. ठीक आहे, पण तुझं सासर सुद्धा जर शिर्डीतच असेल तर मात्र लग्न करशील ना? अगं, किती फुलं उरलीत ह्या टोपलीत. एवढी पसून झाल्यानंतर सुद्धा. मला तर हा साईनाथांचा प्रताप वाटतो आहे. मी तर किती फुलं रस्त्यावर टाकली. टोपली रिकामी व्हायची, परत भरून जायची. माहित आहे कशामुळे? तुझ्या आयुष्याची टोपली सुद्धा अशीच सुखांच्या फुलांनी भरलेली राहो. अल्लाह मालिक. अगं, तुला जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्यायला तर विसरूनच गेलो. लक्ष्मी बाळा, जन्मदिवसाच्या शुभेच्छा. अरे, तुम्हाला कसं माहिती पडलं की आज माझा वाढदिवस आहे? बाळा, आज तू तुझ्या आईच्या हातचा शिवलेला नवीन पोलका जो घातला आहेस, बस मला समजलं की आज तुझा जन्मदिवस आहे. आज तुम्ही खीर खाल्ल्याशिवाय नाही जायचं. आईने माझ्या वाढदिवसानिमित्त खीर बनवली आहे. हा, आम्ही प्रसादाचा नैवेद्य दाखवायला मंदिरात जाणार होतो, पण आता देवच आमच्या समोर आहे, तर मंदिरात जायची गरजच काय? अल्लाह मालिक. मी आता आले. तुम्ही लंगडी खेळणार? हो. अरे वा वा वा, तू तर खूप हुशार आहेस. इतक्या सहज 7 घरं पार केलीस. आई आणि बाबा म्हणतात की जर साईनाथांचा आशीर्वाद असेल तर आपण 7 घरच काय, 7 समुद्र, 7 जन्म सहज पार करू शकतो. आता माझी पाळी. हे पकड, खेळू? हा. साईबाबा लंगडी खेळतायत. साईबाबा लंगडी खेळतायत. ऐकलंस बायजाबाई, तुझा मुलगा लंगडी खेळत आहे. भगवान भगवान लंगडी खेळत आहेत. बाईजाबाई, गावकरी म्हणतात की शिर्डीमध्ये माझ्यापेक्षा निष्णात वैद्य आला आहे आणि त्यांच्यात तू सुद्धा सामील आहे. तर मग कोते पाटलांना त्या साईकडे का घेऊन गेली नाहीस? सांग. मला माहित आहे बाईजाबाई की तुला माझ्यावर विश्वास आहे, म्हणूनच कोते पाटलांना इथे घेऊन आली आहेस. काय खरंच बोललो ना मी बाईजाबाई? वैजी, तुम्हाला जे हवं ते समजा, पर पाटलांना औषध द्या लवकर. ना 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 बाईजाबाई, घाई नको. वैद्य कुलकर्णी पाशी तर अजिबातच घाई नको. कोते पाटलांचा पाय मुरगळला आहे, आणि त्याच्या करता लेप तयार केला आहे. बस
आता त्यावर वेदनाशामक औषध घालणं बाकी आहे. हा, इतकी घाई होती तर तुझ्या मुलाकडे जायचं होतस ना. हा, तो तर स्वतःच भगवान आहे ना. जय साईनाथ. वैद्यजी, कोते पाटील जर त्याच्या मुलाकडे गेले असते तर त्याने यांची सेवा तर खूपच केली असती. काय सेवा केली असती? तो तर लंगडी खेळत आहे. कोते पाटीलजी, लेप लावून मी पायावर कपडा बांधून ठेवतो. हा, आणि थोडासा लेप वाटीत देऊन ठेवतो. गरम करून 2-2 तासांनी लावत राहा. हा, समजलं का पाटील? चला, तुमचा पाय पुढे करा. पुढे करा, पुढे करा. अरे हा नाही बाबा, हा पाय. काय झालं बाबा? पाय जरासा मुरगळला आहे. बायजा, माझं दुखणं अचानक गायब झालं. अगो बाई, हा बघ बघ. बायजा, मला वाटतं माझं दुखणं पळून गेलं. बघ बघ, हे बघ, बिलकुल ठीक. मी तर बरा झालो. बघा बघा, आता मी चालू देखील शकतो. वैद्यजी, तुमच्या हातात तर जादू आहे, जादू. बघ बघ, काही नाही झालं. बघ बघ. आई 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 आई, दादा दादा तिकडे लंगडी खेळत आहे. काय साई लंगडी खेळतोय? हो आई. पाहिलं, साई लंगडी खेळतोय. अगदी त्या सिंहाला जेव्हा तुम्ही लेप न लावता, औषध न खाता अचानक बरं झालात. हा तर साईंचा चमत्कार आहे. त्यानंच तुम्हाला बरं केलंय. हो, त्यानंच तुम्हाला बरं केलं आहे. नक्कीच. चला चला, आपण जाऊन साईंना भेटूया. चला. साई मुलाचं कर्तव्य सुद्धा जाणतो वैजी. त्यानं बरं करून दाखवलं. चला. वैद्यजी, येते वेळी तर पाटलाला पाय उचलता येत नव्हता. हा, आणि आता बघा कसा पळत गेला आहे. वैद्यजी, हा साईंचा चमत्कार तर नाही ना? हा, त्याने लंगडी खेळून लंगडणाऱ्या कोते पाटलाला देखील बरं केलं. चुप बसा तुम्ही दोघं मूर्खांनो. राम राम राम. अरे, असं सुद्धा कधी होऊ शकतं का? वैद्यजी, या लेपाचं आता काय करू? माझ्या तोंडाला फासतो. तरी देखील उरला तर मग तुम्ही दोघं तुमच्या तोंडाला फासा. राम 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 मूर्ख. धोंडू, वैद्यजींनी सांगितलंय तर लावावं तर लागेलच. माहितीये काय, साईबाबांनी माझ्या बरोबर लंगडी खेळली. भगवान सुद्धा लीला करत असतात. घ्या, खीर घ्या साईनाथ. खीर खा ना. खीर खा ना साईनाथ. हो, खातो. खीर कशी झाली आहे साईनाथ?
खूपच उत्कृष्ट. तुझी आई अन्नपूर्णा आहे लक्ष्मी. साई बाळा, तू आमच्यासाठी आज जे काही केलंयस त्यासाठी तुझं धन्यवाद. आई कधी मुलाला धन्यवाद नाही म्हणत आणि ना मुलगा आईला कधी धन्यवाद म्हणतो. आणि तूच तर वैद्यजींना सांगितलं होतंस की मी माझं कर्तव्य पार पाडलं. तात्या, सगळं ठीक आहे ना? ठीक आहे दादा. ठीक आहे दादा. बाबांच्या पायाचं दुखणं बरं झालं, पण आता तू लंगडायला लागलास. अल्लाह